आपण चर्चा करतोय 40+ खेळाडू आहेत. कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा ग्रामीण क्रिकेटमध्ये यांनी एक चांगलं योगदान दिलं. आणि ज्या अर्थी आपण अमित वाडकर यांची चर्चा करतो, ज्या दिवशी स्वतःचं लग्न होतं त्या दिवशी पहिल्यांदा आमदार चषकाची फायनल खेळली आणि तदनंतर लग्नासाठी स्वतःच्या दाखल झाले. म्हणजे किती क्रिकेटबद्दल असलेलं प्रेम अमित वाडकर यांचं दिसलं त्या दिवशी. तर नक्कीच एक मोठा खेळाडू आहे. पहिला चेंडू साहिलने फेकलाय, एक उसळी घेणारा चेंडू, या चेंडूला मात्र सोडून दिले. आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचाकडून. एक अतिरिक्त धाव मात्र स्कोरबोर्डवरती लावली जाईल. त्याचबरोबर युवा उद्योजक बापू भनगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा येतोची तसा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर बाबू भनगे यांचाही या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय अमित वाडकर यांची प्रगल्भ असा अनुभव आहे. लेदरच्या बऱ्याचशा मॅचेस त्यांनी खेळलेल्या आहेत आणि स्वतः कर्णधार पद लेदर बॉल क्रिकेटमध्ये नवी मुंबई पोलीस टीमच्या माध्यमातून त्यांनी भूषवलेलं आहे. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत. अकूट टप्पा इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. यस, इथे मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलाय. फ्री हिट असेल तदनंतरच्या बॉलवरती. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय अमित वाडकर यांच्याबद्दल, अतिशय चांगला खेळाडू. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय की सातारा टेनिस बॉल प्रीमियर लीगमध्ये याही खेळाडूच्या नावाची वर्णी होती, परंतु मी म्हणेन कामानिमित्त त्यांना तिथे मात्र यायला मिळालं नाही. परंतु तेही खेळाडू तुम्हाला त्या प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसले असते. फलंदाजी मार्गवरती अमित वाडकर होतील सज्ज. तर नक्कीच एक मोठा खेळाडू आहे, जिथे मात्र व्हाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. या चेंडूला आडव्या बॅटनी खेळ. यश क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काऊ कॉर्नरची फेक केली जाईल. तोपर्यंत एका धावेवरती थांबावं लागेल. आपण जर पाहिलं तर पहिले दोन चेंडू नक्कीच उसळी घेणारे चेंडू होते. एक व्हाईट बॉल, तदनंतर आला नो बॉल. परंतु यानंतर एक चांगला चेंडू फेकलाय आडव्या बॅटनी. नक्कीच अमित वाडकरनी खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर बोर्डवरती अंकित केले. आणि महत्त्वपूर्ण मॅच आहे सर दोन संघांसाठी. सेमीफायनल क्रमांक 2 पाहतोय. महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. अगदी कोविड-19 या आजाराने अगदी डोकं वर काढले आणि ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरेल. यानंतर क्रिकेट कशा पद्धतीने होईल हे सुद्धा पाहणं. त्यासाठी अगदी ओढ लागली प्रत्येक संघाची की ही ट्रॉफी आपण घरी घेऊन गेलं पाहिजे. त्यासाठी दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. राहुल भनगे त्याच्या खाली. दशरथ वाडकर वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा एक उदयनमुख खेळाडू चाललाय माघारी. मोठा प्रहार चढवायला गेला. साहिल भनगेने मिळवले ही महत्वाची विकेट. आता मात्र दारोमदार अमित वाडकर यांच्या खांद्यावरती असेल. ज्या अर्थी अनेक असंख्य रेकॉर्ड अमित वाडकर यांच्या नावावरती आहेत. 6 बॉल 6 षटकार असेल, अनेक अर्धशतके खेळले असेल. वन मॅन आर्मी कित्येक वेळा बोरगाव संघाच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटमध्ये लढलेले आहेत. परंतु कित्येक वेळा आक्रोशी संघ त्यांच्या समोर आलेला आहे. परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडली या स्पर्धेमध्ये. वागेश्वरी चषक 2021 मध्ये पुन्हा एकदा दाखवायचं आहे आपला एक चांगल्या खेळाचं सादरीकरण. नक्कीच सर, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्वतः राहुल भनगे त्या ठिकाणी होते. एक चांगला झेल घेतलाय. महत्त्वपूर्ण खेळाडू होता दशरथ वाडकर. अनेक मॅचेसमध्ये चांगली फलंदाजी केली. अनेक मॅचेस स्वतःच्या संघासाठी जिंकून देणारा हा दशरथ वाडकर आता मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते साहिलकडून. विनंती असेल प्रेक्षकांना सहकार्य करा. गालबोट लागणार नाही या स्पर्धेला, काळजी घ्या. दक्षता घ्यायची आहे. विनंती आहे प्रेक्षक वर्गाला, आपण सहकार्य करा. या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या. मॅच चालू राहील. प्लीज विनंती असेल. राहुल भनगे प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये या. प्रेक्षकांनी एका जागेवरती जमू नका. आपल्याला विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल. चला मॅच चालू करा. विनंती असेल विशालला. राहुल भनगे चला मैदानाचा ताबा घ्या. मॅच चालू ठेवा. पंचांना विनंती असेल प्लीज, आपल्याला विनंती असेल. चला मॅच चालू ठेवा. प्रेक्षकांनी प्लीज
सर्वांना विनंती असेल आपण सहकार्य करा. या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या. स्पर्धा आपली आहे. विनंती करतो, नक्कीच पोलीस कर्मचाऱ्यांची नजर या स्पर्धेवरती आहे. काळजी घ्या मित्रांनो. सर्वांना सांगतोय सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्कचा उपयोग करा आणि कोणतंही कृत्य असं करू नका मैदानाच्या बाहेर की या स्पर्धेला गालबोट लागेल. चला मॅच सुरू करा, वेळ घेऊ नका. ज्यार्थी आपण चर्चा करतोय एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती साहिल बनगेला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र पहिला फलंदाज माघारी पाठवलाय. दशरथ वाडकर या खेळाडूला त्याने माघारी पाठवलाय. साहिल गोलंदाज निघतायत. नक्कीच अमित वाडकर त्यांच्यासमोर एक मोठं नाव आहे. खऱ्या अर्थाने वाई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असो, सातारा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असो, नवी मुंबई पोलीस यांच्याकडूनही त्यांना आपण खेळताना पाहिलंय. लेदर बॉल क्रिकेट खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी गाजवलंय. त्याचबरोबर डेनिस 11 या संघाकडूनही त्यांना आपण खेळताना पाहिलंय. तर महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. आज मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला. येस, डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल. तोपर्यंत एका धावीवरती मात्र थांबवलं जात आहे. तर दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत, काटेकी टक्कर आहे. एक युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. एका बाजूला बोरगाव तर एका बाजूला आकोशी संघ. आकोशी संघ आपण ज्या पद्धतीने पाहिलं, जिथे मात्र साहिलची विकेट पहिल्या षटकामध्ये घेतली होती, राहुललाही परतवलं होतं. तदनंतर विशाल बनगे असतील, अतिशय चांगली फलंदाजी केली. 52 धावा बोर्डवरती लावल्या. 53 धावांचं टार्गेट घेऊन बोरगाव संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना. प्लीज विनंती असेल गर्दी कमी करा. जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण थोडी गर्दी कमी करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. शैलेश वाडकर इथे मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. दुसरा झटका, दुसरा हादरा. आणि ज्यार्थी आपण चर्चा करतो, संधी मिळाली होती, प्रमोट केलं होतं 3 नंबरवरती, परंतु पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ॲबिलिटी त्यांच्याकडे होती, परंतु इथे मात्र कव्हर रिझनमध्ये पकडली त्यांची झेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय. आता मात्र खूप मोठी जबाबदारी जयराज वाडकर मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतो, अमित वाडकर यांच्या ताळमेळीमध्ये तयार झालेला खेळाडू जर कोण असेल तर नाव आहे जयराज वाडकर. म्हणजे एका बाजूला शिष्य तर दुसऱ्या बाजूला गुरु. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये CKM बोरगावसाठी मैदानाच्या आतमध्ये लढेल. गावासाठी, गावच्या विजयासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आम्हाला लढताना दिसेल. परंतु गोलंदाजी मार्गवरती साहिलने ज्या पद्धतीने षटक हाताळलं, 2 विकेट त्याने मिळवल्या. इथे मात्र फक्त आणि फक्त सन्मान दिला, फेक केली जाईल. एकदा इथे मात्र निश्चित अंकित होते, डायरेक्ट हिट. पंचांकडे इथे मात्र दाद मागितली या चेंडूच्या पाठीमागे. त्याचबरोबर सन्माननीय श्री भिकू शेठ बनगे समाजसेवक यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. मंचावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सन्माननीय श्री भिकू शेठ बनगे समाजसेवक यांचा येथून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. षटक क्रमांक 1 मात्र या ठिकाणी समाप्त होत आहे. 1 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या बोर्डवरती लागते 5 धावा. 53 धावांचं टार्गेट आपण पाहतोय चेस करत असताना हा संघ. महत्वपूर्ण 2 विकेट, 5 धावा बोर्डवरती लागल्यात. आता मात्र येणारे चेंडू असतील 18 धावांची गरज असेल, 48 धावांची गरज असेल. सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय. वाघेश्वरी चषक 2021 पर्व दुसरं. खऱ्या अर्थाने वाई टेनिस बॉल क्रिकेटची नामांकित स्पर्धा पाहताय. आणि कौतुक करावं लागेल आयोजन समितीचं, कारण जिथे मात्र आपण पाहिलं कोविड-19 हा आजार अगदी संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत देश पसरतोय. या काळात मात्र अतिशय नियमांचं तंतोतंत पालन करून ही स्पर्धा साजरी केली जाते. त्यामुळे आयोजन कमिटीचं खास करून या ठिकाणी खूप सारं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय. मेन गोलंदाज असतील, स्वतः कर्णधार गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत विशाल बनगे. परंतु खऱ्या अर्थाने वाई असोसिएशन किंवा वाई 11 ची महत्वपूर्ण जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. एका बाजूला अमित वाडकर तर एका बाजूला जयराज वाडकर बंड्या. कारण जिथे आपण सर विचार करतोय 18 चेंडू 48 धावांची गरज आहे, मोठे फटके येणे गरजेचं असेल. काय म्हणाल सर? नक्कीच ज्या अर्थी गोलंदाजी मार्कवरती आता मात्र
विशाल बनगेला बोलवलं आणि ज्या ज्या वेळेस आकोशी संघाने मॅचेस जिंकल्या त्यावेळेस विशाल बनगे 3 ते 4 ओव्हरचं षटक फेकलंय, परंतु ज्या ज्या वेळेस आपण पाहतो सिक्कीम बोरगाव संघ जिंकलाय त्यावेळेस अमित वाडकर असेल, जयराज असेल, दशरथ असेल, बरेचसे खेळाडू आहेत ज्यांची फलंदाजी खूप निर्णायक ठरली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जयराज वाडकर होईल सज्ज. यस, इथे मात्र प्रयत्न फसलाय. ही खूप महत्त्वाची विकेट आहे. या खेळाडूकडे अशी ॲबिलिटी आहे 3 बॉल 3, 4 बॉल 4 षटकार मारू शकतो. नाव आहे जयराज वाडकर आणि कित्येक वेळा त्याने करून दाखवलेलंही आहे. लागोपाठ 2 बॉल 2 असतील मोठे फटके त्याने खेळलेले आहेत. ॲबिलिटी त्याच्याकडे चांगली आहे, क्षमता त्याच्याकडे चांगली आहे. परंतु नक्कीच सर अमित वाडकर हा खेळाडू आपण पाहिलं इथे मात्र अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. याच मैदानावरती नगरसेविका चषक असेल, अनेक स्पर्धा गाजवताना आज मात्र जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. मोठे फटके खेळावे लागतील. यस, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू उडवला. यस, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा खर्च केल्या जात आहेत. तर या क्षेत्ररक्षकाचं खूप सारं कौतुक करेन. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. 2 धावा नक्की स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. स्कोरबोर्ड जर पाहिला तर एकूण धावसंख्या 7 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. 53 धावांचं टार्गेट असेल या मॅचमध्ये. यस, याही चेंडूला आडव्या बॅटनी खेळलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू मात्र फील्ड केला जाईल तोपर्यंत मात्र एका धावेने थांबवलं जात आहे. 8 धावा बोर्डवरती लागतायत सर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि ज्या ज्या वेळेस आपण चर्चा केली आकुश संघाने मॅचेस ज्यावेळेस जिंकलेल्या आहेत त्यावेळेस या विशाल बनगेने 3 ते 4 ओव्हरचं षटक फेकलेलं आहे. आपण सातत्यपूर्व चर्चा करतोय. या षटकाला जर फोडतोय सिक्कीम बोरगाव संघ तर मी म्हणेन 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये हल्लाबोल करू शकतो आणि ही मॅच खिशामध्ये घालू शकतो. नक्कीच. आता मात्र जयराज वाडकर एक मोठं नाव आहे स्ट्राईक एंडला. यस, इथे मात्र पहिल्या चेंडूला उडवलंय. काय फटका खेळलाय, हवाई फायर. जयराज वाडकर ब्रँडेड फटका 6 धावांसाठी. क्या बात आहे. आणि नक्कीच ज्या अर्थी आपण जयराजची चर्चा केली ॲबिलिटी याच्याकडे आहे, क्षमता आहे. कित्येक गोलंदाजांविरुद्ध याने मोठमोठे प्रहार चढवलेले आहेत, परंतु आता मात्र सूत्र आपल्या हाती घेतले. सुरुवातीच्या बॉल्समध्ये तो थोडासा फसला, परंतु या बॉलला पहा मिडल ऑफ द बॅट घेतला, काऊ कॉर्नर सीमारेषा त्याने तोडून दाखवली. येस, गरज होती कारण जिथे तुम्ही मोठी धावसंख्या चेस करताय त्या ठिकाणी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र खऱ्या अर्थाने जबाबदारी स्वतःवरती घेताना जयराज वाडकर इथे मात्र आडव्या बॅटनी फटका केला. येस, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर केलं जातंय, फेक केली जाते तोपर्यंत मात्र एका धावेवरती थांबवलंय. ही जोडी महत्वपूर्ण ठरेल. अगदी शेवटपर्यंत चांगली बॅटिंग करावी लागेल दोघांनाही. एका बाजूला तुम्ही पाहताय अमित वाडकर एक मोठं नाव, तर दुसऱ्या बाजूला जयराज वाडकर बंड्या. या जोडीवरती पूर्णपणे दारोमदार असेल या मॅचचा. गोलंदाज निघतायत विशाल. यस, इथे मात्र कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरच्या वरून चेंडू उडवला. यस, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. तर धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते 16 धावा. तर प्रशांतजी बरे यांच्या माध्यमातून जयराज वाडकरच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. तर इथे मात्र आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 16 धावा बोर्डवरती लागतायत. म्हणजेच आपण समीकरण 99 मांडीन तुमच्या समोर आपण पाहतोय. इथे मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज असेल 53 करायची आहेत ना. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय जिथे मात्र तुंबळ युद्ध रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तुम्ही पाहताय बोरगाव संघ तर एका बाजूला अकमय क्रिकेट क्लब आकोशी संघ. 12 चेंडू 37 धावा. 2 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनेकदा हे कारनामा करताना आपण या 2 खेळाडूंना पाहिलंय. अमित वाडकर आज मात्र स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या गावासाठी या सेमीफायनलमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 18.5ची सरासरी हवी आहे. इथे मध्ये संदेशजी सनस यांचं आगमन झालं, ज्यांचं योगदान आम्हाला सातारा क्रिकेटला लाभलं, त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. यस, राहुल बनगे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. यस, पहिल्या चेंडू अतिशय चांगला चेंडू ऑफस्टमच्या चेंडू बाहेर पिच केलाय. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं असेल. जबाबदारी आहे या ठिकाणी नक्कीच अमित वाडकरच्या खांद्यावरती. आणि ज्यार्थी आपण चर्चा करतोय राहुल बनगेचं महत्त्वाचं षटक असेल आणि शेवटचं षटक कुणाच्या खांद्यावरती आकोशी संघ देईल हे पाहणं उत्सुकतेचं असेल. यस, राहुल बनगे निघतायत.
या चेंडूला कार्पेटच्या साह्याने समोरच्या दिशेने खेळ यस लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल तोपर्यंत एक धाव मात्र घेतली जाते. आता मात्र जयराज वाडकरला स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. बंड्या या नावाने प्रसिद्ध आहे हा खेळाडू. आज मात्र स्वतः कर्णधार आहेत या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये, आणि एक कॅप्टन इनिंग तुम्हाला खेळावी लागेल. 10 चेंडू 35 धावांची गरज या मॅचमध्ये. कोणता संघ पुढे जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं. 10 चेंडू 36 धावा. काय घडणार, काय बिघडणार. यस जयराज वाडकर फटका फसला. यस स्वतः गोलंदाज त्याच्या खाली, कोणतीही चुकी करणार नाहीत. जयराज वाडकरला परतावं लागेल, तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. एक मोठी विकेट निलेश सर. आणि ज्या अर्थी आपण पाहतोय कित्येक वर्ष जयराज आणि राहुल एकत्र खेळलेले आहेत, म्हणजे पडती बाजू सर्वांना माहिती आहे कोणाची कोणती पडती बाजू आहे. आता मात्र जमेची ठरली राहुल बनगेसाठी. आकूट टप्प्याचा बॉल त्याने पिच केला आणि जयराज वाडकरला आकूट टप्प्याला पुल करता आला नाही. चेंडू फळीची वरची कडा बॉलने घेतली आणि ते मात्र एक साधा सोपा झेल राहुल बनगेने स्वतः पकडलाय. आणि खूप महत्वाची जबाबदारी असेल राहुल बनगेच्या खांद्यावरती या षटकामागे. परंतु ज्या अर्थी आपण चर्चा करतोय, अमित वाडकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत ही मॅच कोणाच्या बाजूने झुकेल सांगणं कठीण आहे. येस आता मात्र अमित वाडकर यांच्या खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे, 36 धावांची गरज असेल. इथे मात्र मोठा फटका खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर. या चेंडूला मात्र फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा अमित वाडकरच्या बॅट मधून येतोय. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच जसं सर तुम्ही सांगितलं, अमित वाडकर जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना बोरगाव संघाच्या दिशेने असेल. पहिल्या चेंडूवरती जसं विकेट गेली तदनंतर येणारा चेंडू आपण पाहिला, त्या चेंडूवरती पुल केलाय, पुल सक्सेसफुल. 6 धावांसाठी अमित वाडकर ब्रँडेड फटका. नक्कीच कित्येक वर्ष हा खेळाडू क्रिकेटची सेवा करतोय आणि पहा क्रिकेटचे तंत्रशुद्ध फलंदाजी काय असते ना, या खेळाडूच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. याही बॉलला फटका कार्पेटचा चांगला आलाय. कावू कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल. इथे मात्र जोखीम, दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला करावं लागेल आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस. माघारी परतावं लागेल इथे मात्र रोहन वाडकर या फलंदाजाला. आणि ज्या अर्थी अमित वाडकर स्ट्राईक वरती राहणं खूप महत्वाचं आहे आणि ज्या अर्थी त्याने प्लॅनिंग केलंय की इथून पुढचे सर्व बॉल मला खेळायचे आणि जे बॉल मला मिळतील त्याला सीमारेषे पार पाठवायचे. नक्कीच सर, परिपूर्ण अगदी मॅचची जबाबदारी घेताना मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकरला आपण पाहतोय. 7 चेंडू 29 धावा. नक्कीच हा चेंडू अतिशय महत्वपूर्ण असेल. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय, परंतु खरा हिरो असेल या मॅचचा अमित वाडकर. ही मॅच जर बोरगाव संघासाठी घेऊन जात आहेत. अनेक मॅचेसमध्ये अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्यात. आज मात्र महत्वपूर्ण खेळ असेल अमित वाडकरचा. यस या बॉलला फक्त एक धाव घेतली जाईल. आता मात्र आव्हान तुमच्या समोर असं असेल, येणारे बॉल 6 रन्स बनवायच्या आहेत. 28 समीकरण आपण नव्याने मांडूया. ॲबिलिटी अमित वाडकरकडे आहे, जिथे मात्र 6 बॉल 6 षटकार या खेळाडूच्या नावावरती विक्रम आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये 5 बॉल 5, 4 बॉल 4 अनेक वेळा या खेळाडूने मारलेले आहेत. परंतु शेवटचं षटक जबाबदारी आक्रोश संघाच्या माध्यमातून खूप महत्वाची असेल. समोर फलंदाज अमित वाडकर आहे. वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा. कित्येक काळ क्रिकेटची सेवा, कित्येक गोलंदाजांविरुद्ध प्रहार, दोन्ही फॉर्मॅटचा अनुभव आहे. लेदर बॉल तितका चांगला खेळलाय, टेनिस बॉल तितका चांगला खेळतो आहे. म्हणजेच की काय, जबाबदारी खूप मोठी असेल इथून पुढच्या गोलंदाजाच्या खांद्यावरती. नक्कीच सर, जिथे मात्र अमित वाडकर यांच्याशी नक्कीच मी सकाळी चर्चा केली. त्यांनी सांगितलं गेली सातत्यपूर्व 2 वर्ष फॉर्म चांगला नाही, परंतु मॅचेसही संघाला जिंकून देण्याच्या आहेत, त्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. आज मात्र मोठी जबाबदारी आहे आणि 6 चेंडू 28 धावा. जसं तुम्ही सांगितलं की या फॉर्मॅटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार आहेत. 4 चेंडू 4 चौकार त्यांनी षटकार मारलेत. 3 चेंडू 3 षटकार मारलेत. परंतु आज मात्र 6 चेंडू 28 धावा. एक मोठं आव्हान आहे अमित वाडकर यांच्या समोर. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती बोलवलाय दीपक बनगे. म्हणजे ज्या अर्थी वाई पश्चिम भागाचं क्रिकेट जर तुम्ही पाहिलं, ज्या वेळेस अमित वाडकरने सुरुवात केली त्याच वेळेस दीपक बनगेने सुरुवात केली क्रिकेटच्या पटलावरती. ज्या वेळेस आकुश संघामधून दीपक बनगे स्कोर मारायचा, त्यावेळेस बोरगाव संघाच्या माध्यमातून अमित वाडकर त्या धावा चेस करायचा. असं कित्येक वेळा ग्रामीण क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि ते बॅटल पाहायला मिळाले, परंतु निघाला दीपक बनगे. यस या चेंडूला प्रहार मोठा. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. येथील धावाचा एक जुन्या मॅचची अनुभूती येईल. पहिल्याचं क्रिकेट जे घडून गेलं त्या घडलेल्या क्रिकेटची अनुभूती या मैदानावरती येणार आहे. कित्येक वेळा
दीपक भनगे आणि अमित वाडकर समोरासमोर आलेले आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये, परंतु तो योग आज मात्र या चषकामध्ये आलाय. नक्कीच सर, जिथे मात्र बॅटल लंगलंय जसं तसं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये देताना अमित वाडकर, दीपक बनगे निघतायत. येस, या चेंडूला सोडून दिलंय, स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आता मात्र समीकरण आपण सर नव्याने मांडूया. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज असेल 21 धावांची गरज असेल. महत्वपूर्ण चेंडू असतील हे. 5 चेंडू ठरवतील कोणता संघ सेमी फायनल क्रमांक 2 पार करेल, कोणता संघ चॅम्पियन होईल, या अगदी मेगा फायनल मध्ये खेळेल. ओ इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस, इथे मात्र क्षेत्ररक्षक त्याखाली येतोय. अमित वाडकरची इनिंग मात्र संपुष्टात येते. एक मोठा मासा, एक मोठा झटका लागतोय अमित वाडकरच्या रूपामध्ये. तर नक्कीच एक मोठी विकेट असेल. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 4 चेंडू 21 धावांची गरज असेल. एक मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी साहिल आहेत, त्यांनी अतिशय चांगला झेल पकडलाय. अमित वाडकर यांना परतावं लागतंय, तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. आता मात्र 4 चेंडू 21 धावा. काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये? सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय. वागेश्वरी चषक 2021 पर्व दुसरे. तर नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दाखल केले ओमकार वाडकर आणि विपुल वाडकर हे 2 फलंदाज. आता मात्र 4 चेंडू 21 धावा. अजून काय ट्विस्ट येतोय का या मॅच मध्ये पाहणं गरजेचं. मॅच अजूनही ऑन आहे. बोरगाव संघासाठी इथून पुढे या धावा बनवल्या जाऊ शकतात, परंतु चौकार षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. निघालाय दीपक बनगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरतून. एक षटकार नक्कीच खाल्ला, परंतु अमित वाडकरची विकेट याने मिळवली आहे. फटका पहा फसलाय नक्कीच. कव्हर रिजन मध्ये या बॉलला पकडला जाईल, फेकला जाईल, परंतु 2 धावा नक्कीच अंकित होतील. आता मात्र 3 बॉल तुमच्याकडे असतील, रन्स तुम्हाला बनवायचे आहेत 19. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सिक्कीम बोरगाव संघासमोर असेल. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर होता असं वाटलं होतं की हे आव्हान सोपं आहे, लागोपाठचे 4 बॉल 4 षटकार आपल्याला पाहायला मिळतील की काय, प्रश्नचिन्ह होतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही, तुमच्या चांगल्या खेळाच्या सादरीकरणाला खूप चांगलं महत्व आहे. येस, 3 चेंडू 19 धावा. अनेकदा टेनिस क्रिकेटमध्ये आपण ह्याच धावा होताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कोणतेही भाकीत करणं मूर्खपणाचं ठरतं. आता मात्र 3 चेंडू 19 धावा आणि स्ट्राईक एंडला मात्र पाहतोय विपुल वाडकर, दीपक बनगे निघतायत. यस, या चेंडूला उडवलाय, काय फटका खेळला. यस, हवाई फायरचा फटका. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सरळ सीमा रेषे पार. 6 धावांसाठी विपुल वाडकर ब्रँडेड फटका. 6 धावा. 2 चेंडू 13 धावांची गरज असेल. निलेश सर, अजूनही मॅच संपलेली नाहीये. नक्कीच ज्या अर्थी एखादा खराब बॉल आणि त्याच्यानंतर लागोपाठ 2 बॉल 2 षटकार संघ जिंकू शकतो सिक्कीम बोरगाव संघ. जर कुठेतरी एखादा फलंदाज, ज्या अर्थी आपण चर्चा केली, दशरथ एखादा षटकार मारून जर गेला असता आणि त्यानंतर आपण चर्चा करतोय 2 बॉल 13 रनची गरज. समीकरण आपण नव्याने मांडूया. येस, 2 चेंडू 13 धावा असणार. दीपक बनगे अतिशय अनुभव गोलंदाज निघतायत. याही चेंडूला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल. येस, फील्ड केला जाईल. आता मात्र औपचारिकता असेल या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सेमीफायनल क्रमांक 2 जिथे मात्र बोरगाव आकोशी. 1 चेंडू 12 धावा. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. इथे मात्र लो फोल टॉस. या लो फोल टॉसला उडवलं. यस, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली अगदी झेल पकडला जातोय. परंतु मित्रांनो, सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय बोरगाव आकोशी मध्ये आकोशी संघ विजयी ठरतोय, मेगा फायनल मध्ये दाखल होतोय वागेश्वरी चषक 2021 या स्पर्धेमध्ये. चला, चिखली आणि बोरगाव संघ टॉस साठी या. 3 ओव्हरचा 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकांचा सामना असेल. प्लीज या. विनंती असेल आपल्याला 3रा आणि 4थ्या क्रमांकासाठी इथे टॉस केला जाईल. बोरगाव संघ कर्णधार येऊ द्या आमच्यापर्यंत, आपल्याला विनंती असेल. त्याचबरोबर चिखली संघ प्लीज या टॉस का बॉस मध्ये. चला, दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती केली जाते व्यासपीठावरती या. तदनंतर टॉस केला जाईल आणि सेमीफायनल क्रमांक 2 चा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जाणार? आमचे स्कोरर मास्टर KSK प्रतिष्ठानकडून अक्षय कदम सांगतील. यस,
विशाल भनगे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 8 चेंडू 17 धावा आणि गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली. 11 धावा खर्च केल्या होत्या. 1 षटक हाताळलं होतं. विशाल भनगे यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल. त्याचबरोबर दोन्ही कॅप्टनना विनंती असेल व्यासपीठावरती या. बोरगाव आणि चिखली. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आमचे पाहुणे श्री भिकूशेठ बनगे समाजसेवक यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती या, व्यासपीठावरती या. दादा आपल्याला विनंती केली जाते. चला दोन्ही कॅप्टननी जरा व्यासपीठावरती या, आपल्याला विनंती असेल. हा सर, टॉससाठी दोन्ही कॅप्टन सज्ज झालेत. किशोर सर काय चर्चा करायची आहे कॅप्टनशी? किरणजींना विनंती करेन टॉस करून घ्या प्लीज. बोरगाव अगेन्स्ट चिखली. बोरगाव चिखली तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी ही मॅच असेल. ते टॉस कोणी जिंकलेला आहे? बोरगावने टॉस जिंकला. निर्णय फक्त सांगायचा आहे. चला मी वेळ नाही करणार आहे या मॅचसाठी. प्रेझेंटेशन बॉक्समधून चौनेश्वर बोरगाव विन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रथम आपण पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिले ते म्हणजे स्टार 11 चिखली या संघाला. तर विनंती असेल, सामना 3 षटकांचा आहे याची नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे. बोरगाव संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर समालोचन बॉक्समध्ये आपण पाहू शकतो. कुमार सर, मी विनंती करेल मैदानामधलं चालतं बोलतं हलतं खेळतं चित्र प्रेक्षकांच्या कानापर्यंत गोड आवाजामध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. तर नक्कीच मागील सामन्याचा सामनावीर ठरला होता विशाल भनगे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं. या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देऊन आपल्याला गौरवण्यात येईल. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपल्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात येणार आहे. नक्कीच 32 संघ आपल्याला या वागेश्वरी चषक 2021च्या पर्वामध्ये खेळताना पाहायला मिळाले. अनेक नामवंत फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू याच मैदानावर खेळताना पाहिले. अनेक विक्रम पराक्रम रचले गेले आणि अनेक मातब्बर बलाढ्य संघांना नमवून 4 मातब्बर संघ बक्षीसपात्र स्पर्धेत दाखल झाले. तर एका बाजूला आपण पाहिले आकोशी संघ, दुसऱ्या बाजूला बोरगाव संघ, त्यानंतर गोंजरवाडी संघ आणि चिखली संघ दाखल झाला होता. नक्कीच आपण उपांत्य फेरीचा सामना पाहिला. त्यामध्ये आकोशी संघ आणि गोंजरवाडी हा संघ विजयी भूमिका प्रदान करण्यात यशस्वी ठरलाय. तो अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय. तर यानंतर होणारा आपण सामना पाहणार आहोत तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी. एका बाजूला पाहतोय CKM बोरगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला स्टार 11 चिखली संघ. तर नक्कीच CKM बोरगाव संघ आपल्याला क्षेत्ररक्षण रचताना या ठिकाणी पाहायला मिळेल. एक मातब्बर संघ आहेत. अनेक नामवंत खेळाडू आपण याच संघातून अनेक विक्रम पराक्रम करताना पाहिलेत. तर चिखली संघ आपल्याला विनंती असेल आपण सलामीर लवकरात मैदानात पाठवावे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने काही शासनामार्फत निर्बंध आखण्यात आलेत आणि त्या दिलेल्या वेळेच्या निर्बंधानंतरच आपल्याला या ठिकाणी सामन्याला पूर्तता देणे हे महत्त्वपूर्ण ठरेल. तर आपल्याला विनंती असेल चिखली संघ की आपल्या खेळाडूंचं सहकार्य देखील या स्पर्धेसाठी खूप खूप मौल्यवान आहे. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक, खेळाडू, तुम्हा आम्हा सर्वांचं मी या वागेश्वरी चषक 2021च्या पर्वामध्ये हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या सर्व मान्यवरांमुळेच या चषकाला चषकाचं नव्हे तर एका दैदिप्यमान सोहळा आणि उत्सवाचं रूप प्राप्त झालंय. तर मी विनंती करतो पुन्हा एकदा चिखली संघाला की आपले सलामीर आपण लवकरात लवकर मैदानात पाठवावे. 3 षटकांचा हा सामना आपल्यासमोर रंगताना आपण पाहतोय. शेवटचा कॉल असेल चिखली संघ. आपलं सहकार्य खूपच महत्त्वपूर्ण ठरेल. अजून आपल्याला ह्यानंतर अंतिम सामना खेळवायचा आहे.
वेळेचे निर्बंध आखण्यात आलेत आणि त्या वेळेच्या अभावी आपल्याला सामन्याची पूर्तता लवकरात लवकर करणं हे महत्त्वपूर्ण ठरेल. तर पंच आपल्याला विनंती असेल, प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी असेल तर एका पर्वासाठी या ठिकाणी 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल. तर मी विनंती करेल दोन्ही संघांच्या अतिरिक्त खेळाडूला की आपण व्यासपीठावर उपस्थित असणं अनिवार्य असेल. नक्कीच आपल्यासमोर सामना रंगताना आपण पाहतोय CKM बोरगाव संघ तर दुसऱ्या बाजूला चिखली संघ, दोन मातब्बर संघ आपल्याला एकमेकाविरोधात खेळताना पाहायला मिळतोय. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी हा सामना रंगताना आपण पाहतोय. तर माझ्या सोबती समालोचक आपण ऐकताय पाटण तालुक्यातील एक बुलंद आवाज, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके, म्हणजे अनेक सामन्याचं विवरण एक रंगतदार रूपात रंगवताना आपण ज्यांना पाहतो असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके किरण मस्कर हे माझ्या सोबतीने या ठिकाणी जोडले आहेत. तर नक्कीच सलामीर आपण पाहतोय एका बाजूला गणेश कारंडे तर दुसऱ्या बाजूला प्रसाद देसाई. दोन्हीही खेळाडूने सकाळच्या प्रहरमध्ये अनेक विस्फोटक फलंदाजी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहिले. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. व्हाईट टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातब्बर आणि एक व्हेरिएशन म्हणजे कले आणि कौशल्याचं प्रदर्शन करताना वारंवार या खेळाडूला पाहिले, तोच दशरथ वाडकर तयार होतोय. नक्कीच आपण जर या खेळाडूचा विचार केला तर नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील एकदंत घनसोली या संघातून हा खेळाडू पाहायला मिळतो. तर अनेक व्यावसायिक संघांमध्ये देखील हा खेळाडू खेळताना पाहिले. तर काय बोलू इच्छिता सर तुम्ही या खेळाडूविषयी? नक्की एक आपण पाहिलं तर पुढच्या महिन्यामध्ये गेलं तर 7 मे ते 9 मे एक ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हणतात तो सेवागिरी चषक 2021 कृष्णामाई स्टेडियम दसवडी येथे भरवण्यात येतो. आपण पाहिलं तर 32 संघ दसवडी येथे भरवण्यात येतो. 32 संघ लॉर्ड्सनुसार खेळवण्यात येणार. यूट्यूब आपण पाहिलं पहिल्यांदा जर यूट्यूब दसवडीमध्ये जर गेलं असेल तर त्या प्रवीण सनस याने तिथे घेऊन गेला होता. यूट्यूब हे सामने सर्व लाईव्ह आहेत. प्रवीण फनसेने हे यूट्यूब सर्वात पहिल्यांदा तिथे घेऊन गेला होता. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा जाऊयात मॅचकडे. पुन्हा एकदा या ठिकाणी दिशा भरकटली, नकारात्मक चेंडूची सांगता होते. अवांतर धावेची या ठिकाणी भर होते आणि या अवांतर धावेची धावफलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय तो चिखली या संघाचा 2 या आकड्यावर. नक्की आपण सामना 3-3 षटकांचा आहे. जर पहिल्या मॅचकडे जर पाहिलं तर ज्या पद्धतीने चिखली या संघातून प्रसाद बॅटिंग करत होता. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचचा हिरो तो होता. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगसाठी आपण पाहतोय अगदी बॅटच्या रडामध्ये होता. थोडासा खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र एक धाव तिथे रोखू शकत नाही. तर या एका धावेनंतर संघाची धावसंख्या पुढे जाते नक्कीच 3 या आकड्यावरती. नक्कीच जर या गोलंदाजाचा विचार केला तर अनेक नामवंत फलंदाजांना नमवण्यात यशस्वी ठरणारा हा गोलंदाज आहे. इनसाईड स्विंग, आउटसाईड स्विंग या दोन्ही बाजूंना चेंडू फिरवण्याची हरकत ठेवण्याची गोलंदाजी या गोलंदाजाकडे नक्कीच आहे. तर समोर एक मातबर फलंदाज पाहतोय. अनेक लांब लचक एक आसमानी दाखवलेले फटके ज्या खेळाडूंना आहे तो गणेश कारंडे आपण पाहतोय. अशा मातब्बर खेळाडूला रोखण्याचं काम या ठिकाणी दशरथच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे. तर काय बोलू इच्छिता या गोलंदाजाविषयी आपण? नाही, एका साईडला जिद्द आहे तर दुसऱ्या साईडला चिकाटी आहे. हा सामना खरं तर जिद्द आणि चिकाटी यामधला खेळ असेल. खरं तर मोठं नाव आहे समोर असलेला बॅट्समन आपण पाहतोय. 50 त्याच्या नावावरती जरूर आहे. पुन्हा एकदा पूल फटका सजवण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट खाली आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक टप्पा घेतल्यानंतर 4 धावांसाठी हा जातोय चौकार आणि संघाची धावसंख्या देखील आकार घेईल उकार घेईल आणि संघाची धावसंख्या बदलताना पाहतोय 7 या आकड्यावरती. 7 लॉस ऑफ 0 विकेट्स. नक्कीच जर तू मला रोखू शकतो तर त्यावर मी प्रहार देखील करू शकतो. तर या प्रहाराचं प्रत्युत्तर देताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल का दशरथ का पुन्हा एकदा या दशरथच्या मानस्थितीवर पुन्हा एकदा प्रहार करताना पाहायला मिळेल. पाहावं लागेल येणाऱ्या चेंडूवर. यावेळी चेंडू ब्लॉक पद्धतीचा होता. हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू जातोय मिड ऑफ रिझनमध्ये. एका धावेसाठी एका धावेची भर होईल. धावफलक उंचावेल, जाऊन पोहोचेल तो 8 या आकड्यावर. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक असताना गोलंदाज निघेल दशरथ. स्ट्राईक एंडला एक विस्फोटक फलंदाज पाहतोय. नक्कीच सकाळच्या प्रहरमध्ये प्रथम सामन्यातील हा सामनावीर देखील ठरला होता. तर
सध्या सामन्यामध्ये नक्कीच महत्त्वपूर्ण सामना आहे. 30 तृतीय पारितोषिकासाठी हा सामना खेळण्यात येतोय. एका बाजूला आपण पाहतोय CKM बोरगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चिखली संघ. यावेळी बघा चेंडू पूर्णपणे आउटसाईड स्विंग होताना पाहायला मिळाले. अपेक्षा होती नक्कीच अपेक्षा होती की ऑफसाईड द ऑफ इनसाईड स्विंग गोलंदाजी केली जाईल, पण चेंडू कुठेतरी हरकत करताना आपल्याला पाहायला मिळाली. तर निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाले. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होत आहे दशरथ टू स्ट्राईकिंगला आपण पाहतोय प्रसाद. यावेळी पुन्हा एकदा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, पॅड लाईनची गोलंदाजी सातत्याने केली जाते आणि निर्धाव चेंडूची सांगता एका धावेची भर होते. बाईच्या रूपात ही एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक उंचावेल, जाऊन पोचेल तो 9व्या आकड्यावर. पहिल्या षटकाची या ठिकाणी पूर्तता झाले. धावफलक आपण पाहतोय चिखली या संघाचा 9व्या आकड्यावर विना गडी मोबदल्यात एकही गडी बाद न करण्यात यशस्वी ठरलाय. नक्कीच दोन्ही फलंदाज जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर या खेळपट्टीवर उभे राहताना आपण पाहिले तर नक्कीच धावफलक उंचावताना आपण पाहणार आहोत. तर नक्कीच येणारा गोलंदाज आपण पाहतोय. वाय टेनिस क्रिकेट विश्वात अनेक मैदानं या खेळाडूने दणानून सोडली, तर एक लेजेंडरी खेळाडू आपण पाहतोय अमित वाडकर. टेनिस 11 नेरूळ या संघातून देखील नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठमोठे सामने टेनिस 11 नेरूळ या संघाला विजयी भूमिका प्रदान करण्यात यशस्वी ठरले. आता आपल्या गावासाठी खेळताना आपण पाहतोय. नक्कीच या खेळाडूविषयी मी एकच म्हणेल, विनंती असेल तुम्हा सर्वांना की कोरोनाचा प्रादुर्भाव आल्याने आपण सर्वांना विनंती असेल मास्क घालणं बंधनकारक असेल. मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, कारण कोरोनाचा काळ आल्याने आपण क्रिकेटपासून कुठेतरी अलिप्त राहिलो होतो. त्यानंतर कुठेतरी क्रिकेटला या ठिकाणी चला मित्रांनो, सोशल डिस्टन्स ठेवा अथवा मैदान थोडंसं खाली करायचं आहे. वारंवार विनंती आहे तुम्हाला, जागचे तुम्ही हालायचं आहे, थोडंसं सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे. हॅलो, चला प्रेक्षकांनो, थोडंसं मैदान खाली करायचं, अन्यथा मॅच चालू होणार नाही आहे. कारण की मॅच चालूच होणार नाही आहे. सर्व प्रेक्षकांनी बाहेर यायचं आहे. चला प्रेक्षकांनो, ग्राउंड खाली करायचं आहे. आयोजक तुमच्यापर्यंत येत आहेत. माफ करा प्रेक्षकांनो, ग्राउंड खाली करायचं आहे. तुम्ही यूट्यूब लाईव्ह तुम्ही सामने बघा इंडिया क्रिकच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी कुठलाही कोपरा धरू नका, कारण की इथे प्रेक्षकांना आता एंट्री नाही आहे. सर्व मैदान खाली करायचं आयोजकांची सूचना आलेली आहे. माझा प्रेक्षक राजा वर्ग, तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे आणि गेटच्या समोर देखील उभं राहू नका. विनंती आहे सर्व प्रेक्षकांना. विनंती असेल सर्व प्रेक्षकांना की आपण मैदानाबाहेर जावं. या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह इंडिया क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण या सामन्याचा आस्वाद घेऊ शकता. आपलं सहकार्य देखील महत्त्वपूर्ण ठरतं या चषकामध्ये. तर आपल्याला विनंती असेल की आपण मैदानाबाहेर जावे. विनंती असेल, अन्यथा या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली जाणार नव्हती. आपलं सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल. यूट्यूबला आपण या ठिकाणी इंडिया क्रिकच्या माध्यमातून पाहतोय, तर याचा आस्वाद आपण देखील घेऊ शकता. चला प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा विनंती करतो,
सर्वांनी मैदान खाली करून घ्यायचे. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, सोशल डिस्टन्स आपल्याला पाळण्यासाठी सांगितलं होतं, मात्र आता वेळ आली आहे मैदान खाली करण्याची. तर विनंती आहे फक्त ज्या दोन संघांचा सामना आहे तोच संघ मैदानामध्ये असेल, अन्यथा कुठल्याही प्रेक्षकाला मैदानामध्ये एंट्री नसेल. विनंती आहे प्रेक्षक राजा वर्ग तुम्हाला वारंवार विनंती करतो सर्व प्रेक्षकांना की आपण मैदानाबाहेर जावे. इंडिया क्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह या ठिकाणी सामन्याचं प्रक्षेपण केलं जातं, तिथून आपण या सर्व सामन्याचा आस्वाद घ्यावा. विनंती आहे आपल्याला, वारंवारता विनंती केली जाते. आत्तापर्यंत शेवटच्या प्रहरमध्ये आपण पाहतोय, अंतिम प्रहरमध्ये जाऊन पोचती ही आपली आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा, मानाची स्पर्धा वागेश्वरी चषक 2021चं हे अंतिम प्रहर आपण पाहतोय. आणि अंतिम प्रहरची जर पूर्तता व्हावी अशी आपली इच्छा असेल तर प्रेक्षक वर्ग आपलं सहकार्य देखील महत्त्वपूर्ण आहे. तर विनंती असेल आपण प्रेक्षक वर्गाला की आपण या ठिकाणी मैदानाबाहेर जावं. फक्त ज्या संघाचे या ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत तोच संघ उपस्थित असेल मैदानामध्ये. आणि तुम्हा सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद करतो. आपलं सहकार्य देखील महत्त्वपूर्ण आहे की आपण सहकार्य केल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक असे आभार. चला मैदान खाली करायचंय. सोशल डिस्टन्स ठेवायला सांगितलं होतं, मात्र वेळ आले पुन्हा एकदा मैदान खाली करायचंय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, माझा प्रेक्षक राजा वर्ग कुठल्याही प्रेक्षकाला मैदानामध्ये एंट्री नसेल, या ठिकाणी प्रवेश निर्बंध असेल. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव आल्याने शासनामार्फत काही निर्बंध आखले गेले. तर जर आपण जर विचार केला, कोरोनाचा काळ आल्यानंतर आपण क्रिकेटपासून दुरावताना आपण पाहिलं आहे. त्यानंतर क्रिकेटला सुरुवात झाली, पण कुठेतरी कोरोनाचा अजूनही सर्वनाश या ठिकाणी झालेला नाही आहे. तर काही निर्बंध घातल्या कारणाने विनंती असेल प्रेक्षक वर्गाला की आपण मैदानाबाहेर जावे. आणि यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण ठेवले गेले. आपण या सामन्याचा आस्वाद यूट्यूब लाईव्ह या इंडिया क्रिकच्या माध्यमातून घेऊ शकता. आणि आपलं सहकार्य देखील महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान आहे. आणि तुम्हा सर्वांचे मी आयोजकामार्फत हार्दिक हार्दिक असे आभार मानतो की आपण सहकार्य केल्याबद्दल. तर सामन्याच्या दिशेने वळूया. गोलंदाजी मार्गावर पंकज वाडकर आपण रोहन वाडकर याला पाहतोय. वारंवारता व्हेरिएशन कलेचं प्रदर्शन करताना पाहतोय. कारण काही वेळा फलंदाज मनामध्ये इच्छा दृढ मनात ठेवून ऑनसाईड लेग साईड लीगला खेळायचा प्रयत्न करतो आणि त्या गोष्टीला ध्यानात ठेवून योजना आखली जाते. ह्यावेळी चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातो लॉगर रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय. गॅदर केलाय. फेकी केली. तोपर्यंत एकदा यशस्वीरित्या पूर्ण होते आणि धावफलक जाऊन पोहोचतोय. आपण पाहतोय 20 या आकड्यावर. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित. शेवटचा चेंडू असेल. घेऊन येते गोलंदाजी. पहिल्या पर्वातील हा शेवटचा चेंडू. तर पुन्हा एकदा विनंती असेल सर्व प्रेक्षक वर्गाला की आपण मैदानाबाहेर जावे.
काही निर्बंध आखले गेले शासनामार्फत आणि त्या शासनामार्फत घातलेल्या निर्बंधाचं पूर्णपणे पालन या ठिकाणी आयोजनाच्या मार्फत आपण पाहतोय. वाघेश्वरी चषक 2021 क्रिकेटचा महासंग्राम रंगताना आपण पाहतोय. सुंदर असं देखणं आयोजन आपण पाहतोय. जर आयोजकाच्या भूमिकेत आपण पाहतोय तो ब्लॅक कोब्रा कुसगाव हा संघ तो यावेळी चेंडू भिरकावून दिला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली गफलत होते. गफलतीचा परिणाम होतोय. 2 धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाय. दुहेरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. प्रवीण जातोय तंबूच्या आश्रयाला. या पहिल्या पर्वाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय तो 21 या आकड्यावर. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असेल तर मी त्वरित विनंती करेल चिखली या संघाला की लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवावं. कृपया सहकार्य करावं. वेळेचा अभाव आहे आणि वेळेअभावी सामन्याची पूर्तता करणे हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. तर विनंती असेल आकोशी संघ कर्णधार आणि गोंजारवाडी संघ कर्णधार की आपण टॉस कबास या व्यासपीठावर उपस्थित व्हावं. आपलं सहकार्य देखील मूल्यवान आहे. आपल्याला लवकरात लवकर या सामन्याची पूर्तता करणं देखील महत्त्वपूर्ण आहे. काही नियम आखले गेलेत त्या नियमांचं तंतोतंत पालन या ठिकाणी आयोजकामार्फत करण्यात येते. तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल आकोशी संघ कर्णधार तसेच गोंजारवाडी संघ कर्णधार लवकरात लवकर आपण टॉस्का बॉल्स या व्यासपीठावर उपस्थित व्हावं. या ठिकाणी नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या हस्ते. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असेल. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी हा सामना खेळवला जातोय. फायनलला आवाज कर, आता कमी करा. 18 चेंडू 22 धावांची गरज असताना आपण पाहतोय एका बाजूला चिखली संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बोरगाव संघ. पुन्हा एकदा मी विनंती करतो बोरगाव संघ जयराज आपण लवकरात लवकर आपली सलामवीर घेऊन मैदानात यावे. आपलं सहकार्य खूप महत्त्वपूर्ण ठरतंय. प्रेक्षकांची देखील साथ आपल्याला लाभताना पाहिली आहे. तंतोतंत नियमांचं पालन केलं गेलं. आयोजकांमार्फत मी तुम्हा सर्वांचं हार्दिक असं आभार मानतो की तुम्ही या स्पर्धेसाठी दिलेलं सहकार्य देखील मूल्यवान येत्या काळामध्ये ठरताना आपण पाहतोय. चला या फायनलमध्ये 2 संघ जे दाखल झाले त्यांना विनंती असेल, त्यांच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस का बॉसमध्ये या. महत्त्वपूर्ण टॉस असेल. मेगा फायनलचा सामना. एका बाजूला असेल गोंजारवाडी तर एका बाजूला आकोशी संघ. टॉससाठी या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करेन. आकोशी संघ कर्णधार विशाल बनगे आपल्याला विनंती असेल आपण या टॉससाठी. विशालजी बनगे. त्याचबरोबर गोंजारवाडी संघ टॉससाठी या. टॉस केला जातोय. महत्त्वपूर्ण टॉस असेल. या स्पर्धेचा शेवटचा टॉस असेल. महत्त्वाचं मॅच असेल तुमच्या समोर. मेगा फायनलचा सामना असेल. ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब कुसगाव आयोजित वाघेश्वरी चषक 2021 दरम्यान टॉस होतोय 2 संघांमध्ये. एका बाजूला असेल गोंजारवाडी संघ तर एका बाजूला असेल आकोशी संघ. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन या प्लीज लवकरात लवकर. तर मित्रांनो वाघेश्वरी चषक 2021 आणि या स्पर्धेचा अगदी शेवटचा टॉस केला जातोय. मेगा फायनलचा सामना असेल. एका बाजूला गोंजारवाडी तर एका बाजूला आकोशी संघ. टॉस केला जाईल. कोण टॉस मागते? येस गोंजारवाडी संघाकडून टॉस मागितला जाईल. सरांना विनंती करेन स्विंग द कॉइन, काटा द कॉल, छापा. येस आकोशी संघ टॉस जिंकला जातोय. प्रथम काय स्वीकाराल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाईल. किती धावांपर्यंत थांबवण्याचं काम कराल गोंजारवाडी संघाला? 30-40 पर्यंत. 40 धावांपर्यंत थांबवण्याचा. टॉस हरलाय. मॅच बाकी आहे. तुमच्यासाठी खूप मोठी मॅच आहे. पहिल्यांदा तुम्ही मेगा फायनलचा सामना खेळताय. काय मनामध्ये आहे? फलंदाजी करायचे. किती धावा बोर्डवरती लावल्या जातील? धावा 50+. 50+. कुठेतरी दबाव आहे का? फायनलची मॅच खेळताय. दबाव तर नाही, सगळे फ्री माइंड खेळतील आणि चांगलाच गेम होईल. येस चांगला गेम होईल. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. आमच्या पाहुण्यांनाही विनंती करेन आपण व्यासपीठावरती बसून घ्या. टॉसमध्ये आपण पाहतोय मेगा फायनलचा अंतिम सामन्याचा टॉस मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. आकोशी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅक टू समालोचन कक्ष. नक्कीच पहिल्या चेंडूवर प्रवीणच्या गोलंदाजीवर गणागाथे प्रहार करताना आपण पाहतोय जयराज वाडकर एक मातबर विस्फोटक फलंदाज. व्हाईट टेनिस क्रिकेट विश्वातील सितारा आपण खेळताना पाहतोय. यावेळी दिशा भरकटली. नक्कीच पंच दंडित करतील. याच नियम क्रमांक 22चं उल्लंघन होतंय. अवांतर धावेची भर होते. नकारात्मक चेंडूची सांगता झाली आहे आणि अवांतर धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो 7 या आकड्यावर. अजूनही 15 धावेंची गरज असेल. नक्कीच जर जयराज वाडकर या खेळाडूचा विचार केला तर या खेळाडूने सातत्य राखले या क्रिकेट विश्वामध्ये.
वाई टेनिस क्रिकेट विश्व असो किंवा नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील कोपर खेरणे 11 कोपर खेरणे असो किंवा गर्जना 11 कोपर खेरणे संघ असो, या दोन्ही संघातून खेळताना आपण पाहिले. आणि भूमिपुत्र मैदानावर जर विचार केला तर अनेक विक्रम पराक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत. तर या खेळाडूविषयी आपण काय बोलता? तर षटकाराच्या सहाय्याने धावफलक उंचावलाय, जाऊन पोहोचतोय तो 13 या आकड्यावर. सातत्याने हवाई फायर होताना आपण पाहतोय. या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आसमानी फटके आपण पाहतोय. या फलंदाजाने या गोलंदाजाला आसमान दाखवलंय. येणाऱ्या चेंडूवर नक्कीच प्रत्युत्तर देताना पाहायला मिळेल तो प्रवीण टू जयराज. यावेळी चेंडू फिरकावून दिला, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिझर्वमध्ये. चेंडू जाईल दणदण करीत सीमारेषा पार. येतय या संजीवनी देणारा हा चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय तो 17 या आकड्यावर. तब्बल 5 धावांची गरज असेल. तसेच मान्यवर माननीय श्री तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, मान्यवर माननीय श्री गणेश दादा भनगे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपलंही हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम. या सर्व मान्यवरांमुळेच या चषकाला चषकाचं नव्हे तर एका दैदिप्यमान सोहळा उत्साहाचं रूप प्राप्त झालंय. एक क्रिकेटमधील सौंदर्य आपण पाहतोय. इनसाइड पुश आउट खेळला गेला, सरळ जातोय लॉंग ऑफ रिझनमध्ये 4 धावेंसाठी. नक्कीच आमचे साथी समालोचकांनी या शॉट ऑफ द डे अशी ही प्रेरणा या ठिकाणी या शॉटला दिली आहे. नक्कीच एक कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. आणि सामना विजयी ठरलाय तो सिकेम बोरगाव संघ. कौतुक करतो सिकेम बोरगाव संघ, आपण या ठिकाणी विजयी ठरलाय. धावफलक या ठिकाणी 23 या आकड्यावर आपण पाहतोय. तर विजयी संघाचं हार्दिक असे अभिनंदन. तर चिखली संघाचेही आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी केल्याबद्दल हार्दिक असे आभार. तर यानंतरचं आपण धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत. युवराज माळी सर, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचन यांच्या माध्यमातून आपण हे या समालोचन